पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व या विचार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सर्व सन्माननीय संचालक, महानगरपालिकेचे सन्माननीय प्रफुल्लजी पुराणिक आणि समोर उपस्थित असलेले आपण सर्व, कागदावर आडवं लिहिलं की कथा होते आणि उभं लिहिलं की कविता, पण जे काळजातून येते आणि काळजाला भिडते ते साहित्य. असं काळजाला भिडणारं साहित्य निर्माण करून सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदनांना ज्यांनी वाचा फोडली, रशियामध्ये जाऊन सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एक काहिली. या छकडीतून संयुक्त महाराष्ट्राची भूमिका मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सुरुवातीलाच अभिवादन करतो. परवा भर पावसामध्ये नवरा बायको आणि त्यांचा छोटासा मुलगा एका हिरो होंडा गाडीवरनं रस्त्यानं निघाले होते. पावसाची रिपरिप वाढली होती आणि पावसापासून वाचण्यासाठी गाडीचा वेगही प्रचंड झाला होता. त्याच पावसाच्या धारा अंगावर कोसळत असतानाच अचानक समोरून भरधाव वेगानं ट्रक आला आणि डोळ्याचं पातळ लवतं तोच त्यांची ती गाडी ट्रकच्या चाकाखाली गेली. बघता बघता कर्ण किरकाळी घुमली. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. क्षण दोन क्षण निघून गेले. बाजूला फेकलेली बायको शुद्धीवर आली. तिने डोळे उघडून बघितलं, नवरा कुठं आहे, मुलगा कुठं आहे. त्याच वेळी तिची नजर ट्रकच्या चाकाखाली गेली. तिचा नवरा तिला रक्ताच्या थरोळ्यात दिसला. डोक्यावरनं चाक गेलं होतं, मेंदूचा चंदामेंदा झाला होता. ज्याच्या बरोबर आयुष्य जगायचं तो पती तर गेला, पण ज्याच्यासाठी जगायचं आहे तो माझा पुत्र कुठं आहे. तिची नजरेची धावाधाव चालू झाली आणि त्याच वेळी एका खड्ड्यातनं तिचं पोर उठून उभा राहिलं. ती धावत धावत पोराजवळ गेली, डोक्यावरनं हात फिरवला. पती तर गेला होता, पण पोर बोलायची जीव घेली धडपड. ती आपल्या मुलाकडे धावत धावत गेली. त्याला घट्ट उराशी कवटाळलं. पोराच्या डोळ्यातून झरझर अश्रू उकळत होते. जीव घेणी धडपड करत होतं, पण बोलता येत नव्हतं. ओठातनं शब्द फुटत नव्हता. उघड्या डोळ्यांनी बापाचा मृत्यू बघितला आणि पोराची वाचा गेली. ती आई त्याला आवर्जून सांगत होती, बाळा एकदा फक्त आई म्हण, फक्त एकदा आई म्हण. पण मुलाच्या ओठातनं शब्द फुटलाच नाही. पती तर गेला होता, आता पुत्रासाठी जगायचं होतं. असते असते ते आपल्या पुत्राबरोबर जगू लागले. मुलाच्या शाळेचं स्नेहसंमेलन होतं. आई मुलाला घेऊन त्या स्नेहसंमेलनाला गेली. रंगमंचावर एक कार्यक्रम चालू झाला.
एक एक उपक्रम बाजूला झाला आणि अचानक रंगमंचावर एक ऐतिहासिक दृश्य दिसलं. मावळे हातामध्ये तलवारी घेऊन आले होते. बघता बघता हर हर महादेवची किलकारी घुमली. त्या समोरचं दृश्य बघितलं आणि पोरग सावरून बसलं. अचानक तानाजी आला. आधी लगीन कोण ढाण्याचं पोराच्या मुठ्या वेळा गेल्या आणि त्या तुळे रणशिंग फुंकला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराज मंचावर आले आणि जीव उठकटून ते पोर उरलाई ते बघ शिवाजी महाराज. सगळं सभागृह शांत झालं आणि त्या स्मशान शांततेला छेदत एका माऊलीच्या रडण्याचा आवाज सगळ्या सभागृहामध्ये रेंगाळला. माणसं मानवा वळवळून बघायला लागली. माऊली का रडताय, का रडताय? आणि ती आई सांगत राहिली, माझं पोर गेली 9 वर्ष बोलत नव्हतं. माझ्या पोराची वाचा 9 वर्ष झाली गेली होती. 9 वर्ष त्याच्या पुढे टाहो फोडत होते. एकदा इमान, फक्त एकदा. पण 9 वर्षात पोराच्या ओठातनं शब्द फुटला नाही. पण आज त्यांनी मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बघितले आणि माझ्या मुलाला बोलता आलं. माझं पोर बोलू लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मंचावर बघून मूक पोरग जर बोलायला लागत असेल तर ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभला त्या घराण्यामध्ये स्वराज्य निष्ठा कशी असेल, त्या घराण्यामध्ये राष्ट्रभक्ती किती असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांचा पराक्रम बघून पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली आणि ते पराक्रमी कार्य बघून ज्यांना राऊत ही पदवी दिली ते पुरंदर शेजारच्या पेठ गावचं साळवे घराणं तशाच देशभक्तीनं ओथंबलेलं होतं. इथली माती जन्मताच मुलांच्या फळावर शिवराय ही 4 अक्षर करूनच त्याला जन्माला घालते. साळवे घराण्यात असाच एक पुत्र जन्माला आला. राघोजी साळवे. बेदार शरीर यष्टी, कमावलेलं शरीर पुरंदरच्या जंगलामध्ये शस्त्रांशी खेळण्यासारखं खेळावं आणि जखमांना अलंकार मानावं असं बेभान जगणं. याच राघोजी साळवेने एकदा पुरंदरच्या जंगलामध्ये जिवंत वाघ पकडला आणि अवघ्या परिसरात त्यांची चर्चा चालू झाली. ती चर्चा पुण्याच्या पेशवे दरबारात आली आणि दुसऱ्या बाजीराव पेशवेनी जिवंत वाघ घेऊन फिरणाऱ्या या राघोजी साळवेंना बोलावणं धाडलं. राघोजी साळवे जिवंत वाघ घेऊनच दरबारात हजर झाले. ते शौर्य, तो पराक्रम बघितला आणि पेशव्यांनी राघोजी साळवेंना शिकारखाना प्रमुख आणि शस्त्रागार प्रमुख म्हणून नेमणूक केली. पुरंदराहून राघोजी साळवे आले ते पेशवे दरबारात. पराक्रमाला संधी मिळाली. बघता बघता पुन्हा एकदा स्वराज्यनिष्ठा आपल्या ध्येयाच्या दिशेनं झेपावू लागली. त्याच वेळी त्यांच्याच तालमीत तयार झाला होता त्यांचा पुत्र लहुजी साळवे, ज्या पिढ्यानपिढ्यांनी स्वराज्याची सेवा केली, ज्या पिढ्यानपिढ्यांनी पराक्रम गाजवला, त्याच घरातल्या वीरपुरुषांनी या लहुजींना सुद्धा घडवलं होतं. शस्त्र ते कोणतंही असू दे ते बेदरकारपणे चालवणं ही लहुजींची खासियत होती. घोड्यावर बसणे, दांडपट्टा, भाला फेक, बंदुकी चालवणे या सगळ्याशी लहुजी पारंगत होते. बघता बघता पुण्यामध्ये चोरीचा माल येऊ नये म्हणून पुण्याच्या प्रवेशद्वारावर एक रामोशी गेट उभारण्यात आलं आणि लहुजी साळवेंची नेमणूक तिथं नाकेदार म्हणून करण्यात आली. पेशवे दरबारात पिता राघोजी साळवे आणि पुत्र लहुजी साळवेंचं काम चालू झालं. शौर्याचा, पराक्रमाचा नवा आयाम निर्माण होऊ लागला. लहुजींच्या पराक्रमी करामतीने माणसं विलक्षण भारावून जाऊ लागली. 5 नोव्हेंबर 1817 पेशवे आणि इंग्रजांचं हे अखेरचं युद्ध. दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारलं. युद्धाला सुरुवात झाली.
खडकीला भयंकर संग्राम सुरू झाला. 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 12 दिवस चाललेलं हे युद्ध. आणि या युद्धामध्ये राघोजी साळवे आपला 23 वर्षाचा पुत्र लहुजी साळवेंबरोबर युद्धामध्ये उतरले. शमशेरीची करामत चालू झाली. कालभैरवानं तांडव करावं तसा राघोजी साळवेंच्या पराक्रमाचा तांडवाचा प्रताप चालू झाला. मॉन्ट स्टुअर्ट एल्फिस्टन राघोजी साळवेंचा पराक्रम बघून चकित झाला. सपासप कापले जाणारे इंग्रज सैन्य बघून त्या एल्फिस्टनला कळून चुकलं. या पराक्रमी पुरुषाचा बंदोबस्त केला पाहिजे. राघोजी साळवे विद्युलता चमकावी असे चमकत होते. वीज कोसळावी तसे शत्रूवर कोसळत होते. तो पराक्रम अपार आणि अफाट होता. पण त्याच वेळी एल्फिस्टन एका इंग्रज सैनिकाला इशारत केली आणि लांबवरून लढत्या राघोजींवर बंदुकीचा नेम धरला गेला. गोळी सुटली आणि तिने अचूक वेध घेतला. राघोजी कोसळले आणि त्याच वेळी श्वापद अंगावर झडप घालावी तशी इंग्रजी सैनिकांनी राघोजींवर झडप घातली. बंदुकीच्या दस्त्याने त्यांच्यावर वार केले. विलक्षण विटंबना. 23 वर्षाचे लहुजी उघड्या डोळ्याने पाहत होते. झेपावल्या चित्त्यासारखे ते झेपावले गेले. पण तोपर्यंत राघोजी साळवे नापरतीच्या मोहिमेवर चालते झाले होते. 12 दिवसाचं युद्ध संपलं. 17 नोव्हेंबर 1817 पेशव्यांचा पराभव झाला. शनिवार वाड्यावरचं हिंदवी स्वराज्याचं भगवं निशाण खाली उतरवलं गेलं आणि इंग्रजांचा युनियन जॅक तिथं चढला. 23 वर्षाचे लहुजी डोळ्यातून ठिणग्या बाहेर टाकत संतापानं शिवशिवत होते. ज्या ठिकाणी राघोजी साळवेंनी देह ठेवला त्याच ठिकाणी त्यांची समाधी करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना शनिवार वाड्यावर फडकणाऱ्या युनियन जॅककडे बघत लहुजी साळवे कडाडले. आता जगेन देशासाठी आणि मरेन देशासाठी. जोपर्यंत या शनिवार वाड्यावर भगवान निशाण फडकावत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ही कडकडीत प्रतिज्ञा होती. पण या कडकडीत प्रतिज्ञेमाग ठोस विचार होता. स्पष्ट भूमिका होती. समोर येणारी संकट, समोर येणारी वादळं झेलायची तयारी होती. लहुजी साळवेंनी ब्रह्मचर्य स्वीकारलं. भावनिक आणि प्रपंचवादात न अडकता राष्ट्रसेवा करायची आहे हे त्यांनी पक्क ठरवलं. पण ज्यांच्या साम्राज्यावरनं सूर्य कधी मावळत नाही त्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांचा पराभव करणं एवढं सोपं नव्हतं. लहुजी साळवेंनी विचार केला. इंग्रजांचा पराभव करायचा असेल तर सशस्त्र क्रांतिकारकांची फौज उभारली पाहिजे. विचार पक्का झाला. कृतीचं पाऊल पडलं आणि पुण्याच्या रास्ता पेठेमध्ये तालीम, युद्ध, शास्त्र, कला, कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारलं. या प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन नाना रास्ते या सरदारांच्या हस्ते झालं. आता या तालिमीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला शस्त्रांचं शिक्षण दिलं जाऊ लागलं. मल्ल विद्या शिकवली जाऊ लागली. घोड्यावर चढणं उतरणं या सगळ्या युद्धशास्त्राच्या कला तिथं लहुजी साळवे शिकवू लागले. मुळात ते या सगळ्यामध्ये विलक्षण पारंगत होते. तोंडात हत्यार धरून पाठीनं भिंत कशी चढायची हे लहुजी साळवेंकडून शिकावं. दोन्ही हातात पट्टे घेऊन माणसांच्या गरड्यावरनं उड्डाण करून पुढे कसं जायचं हे लहुजी बाबांनी दाखवावं. पाण्यात महापुरात उड्या मारून गायब होत अचानक कसं उगवावं हे लहुजी साळवेंनी दाखवावं. त्यांच्या या विलक्षण शौर्याच्या करामती त्यांच्या शिष्यांना घडवत निघाल्या. पण एक गोष्ट निश्चित होती. शरीरबळ असणारी सगळीच माणसं शौर्यशाली असतात असं नव्हे. शरीरबळाबरोबर मनोबळ असणं सुद्धा तितकंच महत्वाचं. जगेंतर देशासाठी मरेंतर देशासाठी ही लहुजी साळवेंची प्रतिज्ञा होती. ती या मातीत उगवलेल्या प्रत्येकाची प्रतिज्ञा व्हायला हवी होती. ज्या तीव्रतेने लहुजी पेटून उठले होते त्याच तीव्रतेने इथला प्रत्येक जण पेटून उठला हवा होता.
फक्त लष्करी शिक्षण नव्हे, त्याच्या मनात विचारांची पेरणी करायचं काम सुद्धा लहुजी वस्ताद साळवे यांनी सुरू केलं. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाहीत. रण कुठलंही असो, ते जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं. लहुजी वस्ताद साळवे यांनी त्या तालमीत येणाऱ्या प्रत्येकाचं मन घडवायला सुरुवात केली. त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याच्या ठिणग्या पेरायला सुरुवात केली, आणि त्या ठिणग्यांनी बघता बघता मशालीचं रूप घेतलं. आज ना उद्या त्याचा वनवा होईल आणि इंग्रजांना खाक करून टाकेल याचा लहुजी वस्तादांना विश्वास होता. काम सुरू झालं, विलक्षण वेगात काम सुरू झालं. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, प्रचंड शरीरबळ असणारी माणसं सुद्धा पराभूत होतात ज्यावेळी ती मानसिक दृष्ट्या खचलेली असतात. स्वतःवर विश्वास निर्माण होणं ही जिंकण्याची पहिली पायरी आहे. लहुजी वस्ताद आपल्या तालमीत येणाऱ्या प्रत्येकाला सांगत होते, तुझा आधी स्वतःवर विश्वास हवा, मग तुझ्यावर जगाचा विश्वास बसेल. हा विश्वास फार महत्वाचा आहे. भीती विश्वासा अभावी निर्माण होते, आणि भिणारी माणसं पराक्रम गाजवू शकत नाहीत, हे पहिलं लक्षात असू द्या. विश्वास, त्याच्यातून बिलीव्ह सिस्टीम तयार होते. या बिलीव्ह सिस्टीम मधनं ऍटिट्यूड तयार होतो. ही अलीकडची शास्त्राची भाषा आहे, पण 150 वर्षापूर्वी हे सगळं लहुजी वस्तादाने आपल्या तालमीत करून घेतलं होतं. ऍटिट्यूड, दूरदृष्टी, तुमचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर ठरता तुम्ही यशस्वी व्हाल की अयशस्वी व्हाल. आता या दृष्टिकोनाचे 4 प्रकार पडतात. ऍटिट्यूड, त्याचा पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड. झिरो ऍटिट्यूड या प्रकाराची माणसं खतरनाक असतात, भयानक. म्हणजे ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार. काही सांगा यांना, यांचं ठरलेलं नाही, जमणारच नाही. पण ही इतकी खतरनाक असतात की दुसरं कुणी करेल का विचारलं तरी हे म्हणतात, नाही, कुणालाच नाही जमणार, शक्यच नाही, जमणारच नाही. सगळ्यात खतरनाक. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्याने कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे हे झिरो ऍटिट्यूड. आता याच्यातला दुसरा प्रकार आहे लोअर ऍटिट्यूड. ही माणसं पण खतरनाक. म्हणजे ह्यांनाही जर विचारलं तर ह्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही, मला नाही जमणार, मला जमणारच नाही. पण ह्यांचं एक बरं आहे, ही म्हणतात तुला जमेल, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा पैसा विसा कमवू, मर्सिडीज घेऊ, ते म्हणतो मला नाही जमणार, पण तू घे मर्सिडीज, मी बसेन तुझ्या गाडीत, तू घे, मला नाही जमणार. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्याला म्हटलं ना, चल ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जयंती उत्सव आहे, काहीतरी करूया, तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय. हे लोअर ऍटिट्यूड. तुम्ही करा, मला नाही जमणार. तिसरा प्रकार जो आहे तो आहे ऍव्हरेज ऍटिट्यूड. या प्रकारच्या माणसांना काही सांगा, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, ती नाही म्हणत नाहीत, पण यांचं उत्तर एकच, नाही करूया ना, अडचण काय, प्रयत्न करायला काय हरकत आहे, करू, जिंकू म्हणत नाहीत, कायम प्रयत्न करू. हे तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार जो आहे याच्यातला तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. या लोकांना काही सांगा, यांचं उत्तर ठरलेलं, येस आय कॅन, मी करेन. इम्पॉसिबल हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही, जमणार नाही म्हणतच नाहीत, येस आय कॅन, मी करेन, आय कांट विषयच नाही.
लहुजी वस्तादांनी 150 वर्षापूर्वी जर काय केलं असेल तर या मातीमध्ये चॅम्पियन्स ॲटिट्यूड असणारी माणसं त्यांनी उभा केली. बस सांगावं, येस आय कॅन, मी करेन. मी करणार नाही म्हणणारा माणूसच त्यांच्याकडे नाही. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? तू जिराफासारखा उंच आहे का? तू चित्त्यासारखा वेगवान आहे का? तो कोल्ह्यासारखा हुशार आहे का? तो हत्तीसारखा ताकदवान आहे का? नाही, काहीच नाही. मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं, तू राजा का? सिंह म्हणतो, मला वाटतं म्हणून. हे वाटणंच आहे ना, तो चॅम्पियन्स ॲटिट्यूड. लहुजी वस्ताद संघाचे कोण म्हणतं इंग्रजांच्या साम्राज्यावरनं सूर्य मावळत नाही, आपण बुडवू त्यांचा सूर्य. यस आय कॅन. माणसं जी घडवली ना लहुजीनी, ती अशी नुसतं शरीर नव्हे, मन घडलं पाहिजे. किरकोळ शर्यष्टीची माणसं सुद्धा अफाट पराक्रम गाजवतात, त्यावेळी त्यांच्या मनोबळाकडे बघावं लागतं. लहुजी वस्तादांनी 150 वर्षापूर्वी महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं मन घडवलं. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, हे सोपं काम नाहीये, सहज झावलं जाणारं काम नाही, अजिबात नाही. वासुदेव बळवंत फडके लहुजी वस्तादांचे पट्ट शिष्य. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लहुजी वस्तादांचे शिष्य. महात्मा ज्योतिराव फुले 1847 साली लहुजींच्या तालमीत लहुजींकडनं प्रशिक्षण घ्यायला यायचे. ते लहुजी वस्तादांना गुरु मानायचे. चाफेकर बंधू लहुजी वस्तादांच्या तालमीत शिकायचे. राव बहादूर सदाशिवराव गोवंडे, वाळवेकर, परांजपे हे महात्मा फुलेंचे मित्रही लहुजींचे शिष्य. क्रांतीभाऊ खरे, क्रांतीवीर नाना छत्रे, क्रांतीवीर नाना दरबारे, मोरो विठ्ठल वाळवेकर, ही सगळी माणसं जी समाज सुधारक पुढे झाली, जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरली, ही सगळी लहुजी वस्तादांची शिष्यमंडळी. यांचं शरीरच नव्हे, यांचं मन घडवलं ते लहुजी वस्ताद साळवे यांनी. देशाच्या स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करायचं काम जर कुणी तत्कालीन काळात केलं असेल तर ते लहुजी वस्ताद साळवे यांनी केलं. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. रास्ता पेठेमध्ये त्यांनी त्यांचा आखाडा उभारला, पण त्याच वेळी गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडीच्या दाट जंगलात निर्जन ठिकाणी त्यांनी शस्त्रांचं शिक्षण देण्याची कार्यशाळा सुद्धा सुरू केली. इंग्रजांना हटवायचं म्हणजे सशस्त्रच गेलं पाहिजे, म्हणून देशाच्या सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक म्हणून आम्हाला लहुजी वस्ताद साळवे यांचाच उल्लेख करावा लागतो. त्यांना आद्य क्रांतिकारक आम्ही म्हणतो, त्यांना क्रांतिकारकांचे क्रांती गुरु आम्ही म्हणतो, सशस्त्र क्रांतीचे जनक मानतो. याचं कारण इंग्रजांच्या विरोधात उठून उभा राहायचं सामर्थ्य, तो निडरपणा, तो बेडरपणा इथल्या लोकांमध्ये रुजवायचं काम लहुजी वस्ताद साळवे यांनी केलं. तत्कालीन काळात पुण्यात किंवा पुणे परिसरात जर काही घडलं तर त्याच्या पाठीमागं हमखास लहुजी वस्ताद आहेत हे समजलं जायचं. खरं तर तत्कालीन काळामध्ये व्यवस्थेनं समाजावर प्रचंड अन्याय करून सुद्धा लहुजी वस्तादांच्या तालमीमध्ये सगळ्या समाजाच्या युवकांना प्रवेश होता. सगळ्या समाजाच्या. तिथं त्यांनी कुठला जातीभेद मांडला नाही, तिथं कुणी धर्मभेद केला नाही. राष्ट्रासाठी लढायचं असेल, स्वातंत्र्यासाठी झुंजायचं असेल तर सगळ्यांना एक म्हणूनच उभा राहावं लागेल, हा लहुजी वस्तादांचा सगळ्यात महत्वाचा विचार होता. खरं तर त्यांनी तालमीच्या शेजारी एक विहीर सुद्धा काढलेली. तत्कालीन काळात अस्पृश्यांसाठी विहीर खुली करण्याचं ते काम लहुजी वस्तादांनी केलं. समाज क्रांतीचे जनक त्या काळात हे काम करणं हे सोपं नव्हतं, ते लहुजी वस्तादांनी केलं. खरं तर 1848 साल
हे देशाच्या दृष्टीनं क्रांतीचं वर्ष मानलं जात. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आला तो याच 1848 मध्ये. आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यांच्या उद्धाराचं आणि स्त्री शिक्षणाचं कार्य चालू केलं ते 1848 मध्येच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलींना शिकवण्याची शाळा सावित्रीबाई फुले कुठं भरवीत होत्या? त्या लहुजी वस्तादांच्या तालमीत भरवत होत्या. लहुजी वस्तादांची तालीम फक्त प्रशिक्षण देणारी, मल्लविद्या शिकवणारी, शस्त्रांचं शिक्षण देणारी नव्हती, तर ती ज्ञान देणारी शाळा सुद्धा बनली होती. म्हणून लहुजी वस्तादांची तालीम हे क्रांतीचं विद्यापीठ होतं, जिथं बोलोपासना व्हायची आणि जिथं ज्ञानोपासना घडायची. खर तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या, पण पुण्यातल्या काही मंडळींना ते काम पचेना, सहनच होईना. सावित्रीबाई फुले घरातून निघताना अंगावर एक साडी आणि पिशवीत एक साडी घ्यायच्या आणि मग आपल्या शाळेकडे जायच्या. कारण वाटेत कुणीतरी चिखल फेकायचं, वाटेत कुणीतरी शेण फेकून मारायचं, वाटेत कुणीतरी काहीतरी करायचंच. त्यामुळे ती खराब झालेली साडी शाळेत जाऊन बदलावी लागायची. त्या दिवशी त्या शाळेकडे निघाल्या, एका चौकात आल्या आणि अचानक एक धटिंगण समोर आला. त्यांनी सावित्रीबाईंचा हात धरला, करकचून आवळला. सावित्रीबाई वेदनेनं कळवळल्या आणि तो धटिंगण त्यांना सांगत होता, उद्यापासून हे बंद, शाळा बिळा अजिबात चालणार नाही. क्षणभर सावित्रीबाईंना काही कळेना, पण त्याच वेळी त्या सावरल्या, 2 पावलं मागं सरल्या आणि हिरव्या रानात नागिन सळसळावी अशा सावित्रीबाई सळसळल्या. त्या धटिंगणाच्या कानाखाली खाडकन आवाज निघाला. मान खाली घालून धटिंगण त्या चौकातनं बाजूला झाला. परत सावित्रीबाईंना अडवायचं धाडस कुणाचं झालं नाही. सावित्रीबाईंना ही आक्रमकता जर कुणी शिकवली असेल तर ती लहुजी वस्ताद साळवेंनी शिकवली. आपल्या तालमीतले 4 सैनिक त्याच्यानंतर त्यांनी कायम सावित्रीबाईंच्या पाठीशी ठेवले. कायम शिक्षणाचं पवित्र कार्य पार पडलं पाहिजे हा त्यांचा सगळ्यात मोठा हेतू होता. महात्मा फुलेंवर सुद्धा मारेकरी घातले गेले, त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं. पण महात्मा फुलेंचं कार्यही अनेकांना न पटणारं होतं. त्यांच्या सुरक्षेची काळजी सुद्धा लहुजी वस्ताद साळवे यांनी घेतली. खरं तर हे समाज क्रांतीचं विलक्षण कार्य होत, विलक्षण कार्य. एवढंच नव्हे, अस्पृश्यांची पहिली शाळा जी निघाली त्याच्यामध्ये लहुजींचे 2 सैनिक तालमीतले शिक्षक म्हणून काम करत होते. एकाचं नाव होतं धुराजी अप्पाजी, जे मुलांना बाराखडी शिकवायचे, आणि दुसऱ्याचं नाव होतं गणू शिवाजी, जे मुलांना पाढे पाठ करायला शिकवायची. ही अस्पृश्य समाजातली शिक्षक मंडळी जी मुलांना शिकवणारी ठरली. लहुजी वस्तादांनी फक्त वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन आपल्या लोकांना सांगितलं नाही मुलांना शाळेत घाला, अजिबात नाही. त्यांना महात्मा फुलेंचा विचार पडला होता. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले. गाव कुसाबाहेरच्या वस्त्यांमध्ये ही विद्या नावाची गंगा प्रवाहित झाली पाहिजे. त्याशिवाय उन्नती नाही, त्याशिवाय परिवर्तन नाही आणि त्याशिवाय विकास नाही. हे निरक्षर असणारे लहुजी वस्ताद आपल्या वस्तीमधल्या प्रत्येकाला सांगत होते. प्रत्येक मुलाच्या पालकांना सांगायचे, मुलगा असो मुलगी शाळेत घाल. नुसतं सांगितलं नाही, आपले थोरले बंधू शिवाजी साळवे यांची कन्या मुक्ता साळवे ही सावित्रीबाईंच्या मुलींच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी होती. ज्ञानाची कवाडं पिढ्यानपिढ्या बंद म्हणून आमच्या बुद्धिमत्तेची जाणीव झाली नाही. पण मुक्ता शिकायला लागली आणि वयाच्या 14व्या वर्षी मुक्ता साळवेनी मांग महारांच्या दुःखाविषयीचा निबंध, हा निबंध लिहिला जो अजरामर ठरला. आज 150 वर्ष उलटून गेली त्या घटनेला, पण आजही मुक्ता साळवेंनी लिहिलेला तो विचार आजही आम्हाला तितकाच भावतो आणि तितकाच या समाजाची व्यथा मांडतो. आद्य दलित लेखिका म्हणून मुक्ता साळवे आज लोकमानसांसमोर आहेत. पण त्यांना आद्य लेखिका बनवायचं कार्य जर कुणी केलं असेल तर ते सावित्रीमाई फुले आणि लहुजी वस्ताद साळवे यांनी.
त्या मुक्ता साळवेंचा 14व्या वर्षी लिहिलेला निबंध शिक्षण खात्याला इतका भावला की त्या निबंधाचं इंग्रजी भाषांतर करून त्यांनी इंग्लंडच्या राणीला पाठवला. त्या काळात एखाद्या मुलीचा निबंध इंग्लंडच्या राणीला जातो, ती बुद्धिमत्ता मुक्ता साळवेंची होती. काय विलक्षण असेल. आमच्या मुलांकडे बुद्धी नाही, प्रतिभा नाही, शक्ती नाही, सगळं आहे, फक्त संधी मिळायला हवी, हा लहुजी वस्तादांचा सगळ्यात मोठा विचार होता. आणि गावोगावी फिरून वस्त्यामध्ये फिरून त्यांनी मुलं गोळा केली आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये ती मुलं घातली. शिक्षणाचं प्रचंड मोठं कार्य लहुजी वस्तादांच्या माध्यमाने पूर्णत्वाला निघाल. शाळा वाढत राहिल्या. या सगळ्या कार्याच्या पाठीमागं लहुजी वस्ताद ठामपणे उभा होते. 1839 साली सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना गादीवरनं हटवलं आणि क्रांतिकारकांचा संताप वाढला. इंग्रजांची मुजोरगिरी हक्क डावलणे इतपत गेली. प्रतापसिंह महाराजांनाच बाजूला केलं. अखेर रण पेटलं. क्रांतिकारकांची मनं पेटली. लहुजी वस्तादाने आपल्या तालमीतल्या क्रांतिकारकांच्या मनामध्ये हा अन्याय झिडकारून काढला पाहिजे हे ठसवलं आणि तयारी सुरू झाली. नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी उत्तरेत उठाव करायचा, तर रंगो बापू यांनी लहुजी वस्तादांच्या सहकार्यानं ब्रिटिशांच्या विरोधात साताऱ्यात बंड करायचं हे ठरलं. सगळी तयारी झाली. लहुजी वस्तादाने आपले सगळे सैनिक त्यांच्यासाठी दिले. आता बंड यशस्वीच होणार. 12 जून 1857 या बंडाची कुणकुण इंग्रजांना आधीच लागली आणि त्यांनी हे बंड मोडीत काढलं. डाव उधळला गेला. लहुजी वस्तादांच्या 30 ते 35 क्रांतिकारकांना कैद केलं गेलं. मग मात्र लहुजींचे सैनिक संतापले. पुरंदरच्या मामलेदारला तिथं जाऊन त्यांनी ठार मारलं आणि मग इंग्रज संतापले. आपल्या कैदेत असणाऱ्या कन्हैया मांग आणि धर्मा मांग यांना त्यांनी सरळ सगळ्यांसमोर तोफेच्या तोंडी दिले. उरलेल्या असंख्य सैनिकांना त्यांनी फासावर चढवले. क्रांतिकार्य सुरूच राहिलं. नव्हे ते अधिकाधिक झेपावत राहिलं. पण त्याच वेळी इंग्रजांना संशय आला. 1857च्या बंडातही लहुजी वस्तादाने आपले सगळे सैनिक नव्हे तर शस्त्र सुद्धा पुरवली होती. संपूर्ण देशभर जिथं क्रांतिकारी चळवळी चालायच्या त्या सगळ्यांच्या पाठीमागं लहुजी वस्ताद होते. अहो 1826 साली इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारणारे उमाजी नाईक यांना राजा म्हणून घोषित करायचं काम केलं ते लहुजी वस्तादांनी. तत्कालीन काळामध्ये सत्तू नाईक नावाचा दरोडेखोर होता. लहुजी वस्तादांनी त्याला सांगितलं, उमाजी नाईकांचं काम देशासाठी चाललंय, तू उमाजी नाईकांच्या सोबत राहा. सत्तू नाईकांनी दरोडेखोरी सोडली आणि उमाजी नाईकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. उमाजी नाईकांच्या पाठीशी बळ उभा करायचं कामही लहुजी वस्ताद यांनीच केलं. बंड 1857चं असू द्या किंवा उमाजी नाईकांचं किंवा सातारचं, या सगळ्याच्या पाठीमागं लहुजी वस्ताद होते. खरं तर इंग्रजांना हळूहळू संशय येऊ लागला होता. हे कुणीतरी करताय, या सगळ्याच्या पाठीमागं कुणीतरी आहे. आणि लहुजी वस्तादांवर मग पाळत ठेवली जाऊ लागली. लहुजींच्या लक्षात आलं पोलिसांचा ससेमिरा चुकावा म्हणून त्यांनी पुणे सोडलं आणि ते बैराग्याच्या वेशात भ्रमंती करत राहिले. त्यांचे सगळे सैनिक, कुणी पोतराज बनायचं, कुणी ज्योतिषी बनायचं, कुणी फकीर बनायचं, पण पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबायचं आणि पोलीस स्टेशन मधला हाल हवाल सगळ्या बातम्या लहुजी वस्तादांपर्यंत पोहोचवायचं. याच दरम्यान लहुजी वस्तादांनी कृष्णा खोरे, वारणा खोरे, पालीचा डोंगर, सातारा आणि पन्हाळा या भागामध्ये प्रशिक्षण केंद्र उभारली. संपूर्ण महाराष्ट्रभर इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र सैन्य तयार करायचं काम लहुजी वस्तादांनी चालू केलं. या सगळ्यांना सशस्त्र केल्याशिवाय, त्यांच्या मनगटात बळ आल्याशिवाय इंग्रजांच्या विरोधात हा लढा उभा राहणार नाही याची जाणीव लहुजींना होती. आपला प्रत्येक क्षण देशासाठी, आपला प्रत्येक क्षण देशसेवेसाठी मनात अंगार धुमसत राहावा, तसा लहुजींच्या मनात तो विचार धुमसत राहायचा. या
इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवेन तेव्हा शांत बसेन. शिवछत्रपतींचा भगवा पुन्हा या आसमानात डौलानं फडकला पाहिजे. हे सारं त्यासाठी होत. असंख्य माणसं जोडली, असंख्य माणसं इंग्रजांच्या विरोधात उतरवली, असंख्य ठिकाणी झुंजी झाल्या, असंख्य लढाया. लहुजी वस्ताद या साऱ्यांसाठी झुंजत होते. वासुदेव बळवंत फडके 1880 साली त्यांनी बंडाची तयारी केली. रामोशी गट जेवढे होते तेवढे सगळे लहुजी वस्तादांनी वासुदेव बळवंत फडकेंच्या मागे उभा केले. याच वासुदेव बळवंत फडकेंनी सदाशिव पेठेमध्ये एक तालीम उभा केली. खरं तर नरसोबाच्या देवळाच्या आवारामध्ये तिथल्या लोकांनाही शिक्षणाचं, शस्त्राचं शिक्षण, प्रशिक्षण द्यायचं. मग सदाशिव पेठेतली तालीम असू द्या किंवा नरसोबाच्या देवळाचं आवार असू द्या, इथं शिक्षण द्यायला जायचे ते लहुजी वस्ताद. या प्रत्येकाची मनगट बलदंड करण्याबरोबर मन बलवान केली ती या वस्तादानीच. बघता बघता सोहो बाजूला रान पेटलं होतं. इंग्रजांच्या विरोधात विखार पसरला जात होता. इंग्रजांच्या विरोधात यशाची कमान पेटवत लहुजी वस्तादांचं काम पुढं निघालं होतं. पण त्याच वेळी वासुदेव बळवंत फडके देवर नावडगाव नावाच्या गावी ते पकडले गेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. दिवस होता 20 जुलै 1879. लहुजी वस्तादांना हे कळालं आणि ते अंतर्मनातनं कोसळले. वासुदेव बळवंत फडके त्यांचे पट्टशिष्य होते. एक एक हिरा असा तयार केला होता. महात्मा ज्योतिराव फुले त्यांना दांडपट्टा, लहुजींनी असा शिकवला की महात्मा फुले कधी दांडपट्टा फिरवायला लागले तर लोकांची झुंबड उडायची. दांडपट्टा फिरवताना पाहावं ते महात्मा फुलेना. हे शिकवलं होतं लहुजी वस्तादांनी. पण वासुदेव बळवंत फडके कैद झाले. एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आले. लहुजी वस्तादांनी प्रचंड प्रयत्न केले त्यांना सोडवण्याचा, पण दुर्दैवानं ते शक्य झालं नाही. अखेर त्या प्रयत्नातच संगमपुऱ्यातल्या झोपडीवाजा घरामध्ये 17 फेब्रुवारी 1881 लहुजी वस्तादांनी अखेरचा श्वास घेतला. 1794 ते 1881 87 वर्ष हा माणूस फक्त देशासाठी श्वास घेत राहिला, फक्त देशासाठी जगत राहिला, देशासाठीच आपलं आयुष्य समर्पित करत राहिला. दुर्दैवाने ज्यांनी लोकमान्य टिळकांना शिक्षण दिलं, ज्यांनी वासुदेव बळवंत फडकेंना घडवलं, ज्यांनी महात्मा फुलेंना दांडपट्टा शिकवला, अनेक क्रांतीवीर क्रांतिकारकांना ज्यांनी तयार केलं, त्या लहुजी वस्तादांचं जितकं हवं तेवढं इतिहासात मात्र स्थान दिलं गेलं नाही. जग बदलणारी, जग घडवणारी माणसं उद्याच्या पिढीपर्यंत पोचायला हवीत. ते उद्याच्या पिढीच्या काळजामध्ये उरायला हवीत. लहुजी वस्ताद गेले, पण देशभक्तीचा वारसा म्हणून त्यांच्या शिष्यांनी तसाच पुढे नेला. स्वातंत्र्याची चळवळ अधिकाधिक गतिमान झाली. 15 ऑगस्ट 1947 लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला, पण त्या तिरंग्याच्या ठाई सगळ्यात जास्त समर्पण होतं ते लहुजी वस्ताद साळवे यांचं. ही विलक्षण देशभक्ती होती, विलक्षण. हा त्याग, हे बलिदान इतिहास कधी विसरणार नाही, कधीच नाही. राघोजींचे आजोबा लहुजी, आपल्या आजोबांचंच नाव तिने आपल्या मुलाला ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्या लहुजी बाबांनी जसा पराक्रम गाजवला तसाच पराक्रम माझ्या या पुत्रांनी, या लहुजींनी गाजवावा ही एका पित्याची इच्छा होती. त्या पित्याची ती इच्छा या पुत्रानं पूर्ण तर केलीच,
पण जर राघोजी बाबा वरून बघत असतील तर लहुजींचं कार्य बघून म्हणाले असतील, लहुजी जिंकलास, जिंकलास पोरा, साळवे घराण्याचं नाव काढलंस. हा घराण्यासाठी नाही, समाजासाठी नाही, देशासाठी जगणारा देशभक्त होता. देशासाठी, समाजासाठी अखंड समर्पित असलेला हा कोहिनूर होता. त्यांच्या कार्याचा, विचारांचा हा संस्कार उद्याच्या पिढ्यांमध्ये गेला पाहिजे. तेव्हा उद्याची पिढी घडेल. हे स्वातंत्र्य मिळालं ते उगाच नाही, असंख्याने त्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलंय. हे उद्याच्या पिढीला कळायला हवं. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. तो ब्रिटिश राजवटीचा काळ होता. आई आणि तिचा छोटासा मुलगा, मुलाचं नाव राम. एके दिवशी आई त्या छोट्या रामला म्हणाली, राम, बाजारात जाऊन कोथिंबीर घेऊन ये. आपल्या हातात ते 2 पैसे घेऊन तो छोटा राम बाजाराच्या दिशेने निघाला. चौकापर्यंत आला आणि अचानक समोरचं दृश्य बघून थिजल्यासारखा उभा राहिला. त्याचं अवघं शरीर थरथरायला लागलं. समोर इथल्या रयतेला झाडाला बांधलं होतं आणि इंग्रज चाबकाचे फटकारे त्यांच्या पाठीवर ओढत होते. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. ते हाल, तो अन्याय, तो अत्याचार त्या छोट्या रामला पाहवला नाही. तिथंच पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला. काही क्षणानंतर भानावर आला आणि सरळ घरी परतला. आईनं विचारलं, राम, कोथिंबीर कुठं आहे? बाजारात गेला होतास ना? आणि राम म्हणाला, आई, गेलो होतो, पण तिथं त्या चौकात आपल्या रयतेला झाडाला बांधून इंग्रज त्यांना फटके देत होते. आई, रक्ताच्या चिळकांड्या, त्यांचा तो आक्रोश. राम, मग एवढं सगळं घडत होतं, त्यावेळी तू काय करत होतास? त्या रामला काही कळेना. आई, मी एवढासा, मी काय करणार? मी काय करायला हवं ताई? आणि रामची आई म्हणाली, राम, धावून जायला हवं होतंस त्या इंग्रज अधिकाऱ्यावर. लक्षात ठेव, जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं गप्प बसायचाच नसता. त्या छोट्याशा रामच्या मनात एक संस्कार आईनं पेरला. जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं गप्प बसायचाच नसतं. 12 वर्षाच्या रामच्या मनात तो संस्कार पक्का कोरला. आठवडाभराचाच कालावधी असेल. आठवडाभरानंतर राम परत त्याच चौकाकडे निघाला होता. परत त्याच चौकाजवळ आला. समोर पाहिलं, इंग्रजांनी पुन्हा रयतेला बांधलं होतं. त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटकारे उडले जात होते. तो आक्रोश, तो किंकाळ्या, ते रक्त. आणि अचानक रामला आईचा संस्कार आठवला. जिथं अन्याय अत्याचार होतो गप्प बसायचंच नसतं. रामच्या मुठ्या आवळल्या गेल्या. क्षणभर समोर दगड दिसला. उचलता येणार नाही एवढा दगड हातात घेतला आणि सरळ त्या अधिकाऱ्याच्या दिशेने भिरकावला. मस्तकावर दगड बसला, खोक पडली, भळभळ रक्त व्हायला लागलं. तो अधिकारी खाली पडला, पण थांबतोय तो राम कसला. जवळ गेला, पुन्हा दगड उचलला आणि सरळ त्याच्या मस्तकात घातला. मेंदूचा चंदामेंदा झाला आणि त्या रक्ताकडे बघत तो राम म्हणाला, आईनं सांगितलंय मला, जिथं अन्याय अत्याचार होतो ना गप्प बसायचंच नसतं. त्याचा घासात इंग्रज अधिकारी तिथंच संपला. पण या छोट्या रामला इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली म्हणून कैद केलं. न्यायाधीशांच्या पुढे उभा केलं. त्यांनी बाल गुन्हेगार म्हणून सोडून नाही दिलं, माफ नाही केलं, शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. पेनाची नीप मोडली आणि उल्याशा रामला फाशीची शिक्षा झाली. त्याची रवानगी तुरुंगात. दिवस दिवस गेले. फाशीचा दिवस जवळ आला. तुरुंग अधिकाऱ्यांना त्या छोट्याशा रामला विचारलं, राम, उद्या तुला फासावर द्यायचं आहे. मरण्यापूर्वी तुझी काही शेवटची इच्छा असेल तर सांग. आणि छोटासा राम म्हटला, माझी शेवटची इच्छा एकच, मरण्यापूर्वी माझ्या आईला फक्त मला एकदा भेटायचं, माझ्या आईला भेटायचं. तुरुंग अधिकाऱ्याने इच्छा मान्य केली. त्याच्या आईला बोलावणं धरलं आणि रामची आई रामला भेटायला तुरुंगात आली पण रडत नाही आली, टाहो फोडत नाही आली, माथा पिटत नाही आली. माझा एकुलता पोर मरताय, फासावर जाताय म्हणून रडत नाही आली. अभिमानी उराण आली. देशासाठी निघाला पोर माझा.
राम आईला बघितलं आणि सरळ धावत धावत आईच्या कुशीत शिरला. घट्ट आईला बिलगला, आई. आणि त्या रामच्या डोक्यावर हात ठेवत रामच्या आईनं विचारलं, राम का बोलावलंस, का बोलावलंस राम? आणि राम म्हणाला, आई उद्या मी मरणार आहे, उद्या मला फासावर देणार आहे. आई लहानपणापासून माझ्यावर रोज एक संस्कार करत आलीस. आई मरण्यापूर्वी तुझा एक शेवटचा संस्कार माझ्यावर व्हावा म्हणून बोलावलाय. करशील नाही एक संस्कार? आणि रामचाईनं आपला हात त्याच्या मस्तकावर घट्ट धरला आणि रामचाई म्हणाली, ऐक राम, शेवटचा संस्कार ऐक. मरते वेळी, फासावर जाते वेळी, राम तुझ्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही नाही आला पाहिजे. राम तू रडला नाही पाहिजेस. आणि त्याच्या मस्तकावरचा हात बाजूला करून रामचाई सरकन पाठ मुरीहून तरा निघाली सुद्धा. काहीच अंतर गेली असेल, अचानक तिच्या कानावर रडण्याचा आवाज आला. तिनं मागं वळून बघितलं. रामच्या दोन्ही डोळ्यातनं अश्रू गळत होते. रामला हुंदका फुटला होता. ती आई संतापली, जवळ आली, सणकण रामला दिली. लाज वाटते, माझा पोर तुला म्हणायची, अरे आत्ता संस्कार केला होता, मरण्यापूर्वी तुझ्या डोळ्यातनं अश्रूचा एक थेंब नाही आला पाहिजे, तू रडला नाही पाहिजेस, 4 पावलं नाही गेली, रडायला लागलास. तसा राम आईच्या कुशीत घट्ट शिरला. आईला म्हणाला, आई फासावर जातोय म्हणून नाही रडत, आई मरणाची भीती वाटते म्हणून नाही रडत. आई रडतो एवढ्यासाठी की इतरांच्या आया त्यांच्या मुलांवर जगण्याचे संस्कार करतात. मला अशी आई भेटली जी माझ्यावर मरण्याचे संस्कार करते. आई त्या निर्मिकाला सांगत होतो, दिला असाच पुढचा जन्म तर याच आईला माझी आई म्हणून पाठव, याच आईला आई म्हणून पाठव. आई डोळ्यात पाणी आलं ना तुझ्या आठवणीनं, तुझ्या आठवणीनं, मरणाच्या भीतीनं नाही. रामच्या आईनं पोरला घट्ट ओरा शिकवटाळला आणि आई म्हणाली, धन्य झाली कुसुमाची, राम माझ्या कुशीत जन्माला आलास. लहुजी वस्तादानी अखेरचा श्वास घेतला. तेवढी भारत माता हेच म्हणाली असेल ना, धन्य झाली कुसुमाची, लहुजी तू माझ्या कुशीत जन्माला आलास. ज्यानं आपल्या भारत मातेसाठी अवघं आयुष्य समर्पित केलं, सशस्त्र क्रांतिकारकांची फौज उभा केली, या देशाला मुक्त करण्यासाठी, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, अन्यायी व्यवस्था मोडीत काढून इथल्या प्रत्येकाला माणूस म्हणून अधिकार देण्यासाठी लहुजी वस्तादानी आम्हाला एक संदेश दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. लहुजी वस्तादानी आम्हाला एक संदेश दिला, शिका, धीट व्हा आणि शोषणकर्त्या विरोधात लढा द्या. या 3 गोष्टी करणं म्हणजे खऱ्या अर्थानं लहुजींना आदरांजली वाहणं. शिका, धीट व्हा आणि शोषणकर्त्यांच्या विरोधात लढा द्या. लहुजींचं कार्य विचार म्हणून तुमच्या माझ्या जगण्यात उतरावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो.